पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय उडवणे शेठ, गुळाला भाव चांगला आलाय वाटतं। अहो गुळाचा काय घेऊन बसलायत गुलाबराव, आता चर्चा फक्त केसरीकारांचीच। हे मात्र खरं बोलला तर गणपतराव, केसरीकारांनी धाडसच दाखवलंय बुवा। हो, पण सुरुवातीला वाटल्याप्रमाणे हा खटला, हा सूर्य, हा जयद्रथ असा संपलेला नाहीये। आज काय राजाची साक्ष, मग नोकराची साक्ष, तो सेनापती, हा तज्ञ, चालूच आहे मारुतीच्या शेपटीप्रमाणे। कोणी कारकून, कोणी दिवाण, चालूच आहे। हे सगळं करायचं म्हणजे खर्चही दांडगा येत असेल नाही? अहो ते केसरी आणि मराठाचे मालक आहेत, त्यांना कसली भ्रांत। तुम्ही तांदळाचे व्यापारी आहात ना, आपल्याला कुठे आहे कसली भ्रांत। पण म्हणून तुम्ही केसरी नाही ना काढलात। अहो शेठजी, आपण या या। नमस्कार। नमस्कार मंडळी, हे ज्योतिराव फुले बर का। बस, हे बांधकाम व्यावसायिक तर आहेतच, पण यशस्वी व्यापारी, उद्योगपती आणि नामवंत शेतकरी सुद्धा आहेत। स्त्रियांसाठीच्या शाळा देखील यांनीच सुरू केल्या आहेत। अहो यांना कोण नाही ओळखत, बरंच ऐकलंय यांच्याविषयी, आणि आज प्रत्यक्षात भेटण्याचा योगही आलेला आहे। अल्पे लाभच म्हणायचा। बोला शेठजी, कसे काय येणे केले? सांगतो, पण तुम्ही सगळ्यांनी बसून घ्या आधी। मी ही केसरीकारांबद्दलच बोलायला आलो होतो। केसरीकार फार पोरवयाचे आहेत हो। आत्ता कुठे जम बसतोय न बसतोय, तोच या खटल्याचं भूत मानगुटीवरती बसलाय। मला असं वाटतं आपण त्यांना मदत करायला हवी। आपण काय करू शकणार? साक्ष द्यायची असती ना तर दिली असती, त्या निमित्ताने कोर्टही पाहायला मिळालं असतं। हा खचितच चेष्टेचा विषय नाही। पुरवणे, मी तुम्हाला काही सुचवू? बोला। आपण फार काही करू शकत नाही आहोत, पण टिळक आणि आगरकरांच्या जामिनाकरता आपण पैसे अमानत म्हणून देऊ शकतो। म्हणजे त्यांचा जामीन होणार आहे ना? मला तशी कल्पना नाही, पण न्यू इंग्लिश स्कूल मधली मुलं वर्गणी गोळा करत होती। आता दर तारखेला मुंबईला जायचा यायचा दोघांचा खर्च किती होत असणार आहे? तरी मेहता वकील तिकडचेच आहेत हे बरं, तर जामीन द्यायचा असेल तर अदमासे 10,000 रुपये जमा करावे लागतील असं मला वाटतं। आपलं काय मत आहे? तुम्ही सांगितलं आणि मी केलं असं समजा। आणि आपण, आपल्याला जमेल का? मी ना तुम्हाला नंतर कळवतो। हा हे येत। हो गुलाबराव, मला पण जरा काम आहेत, मी येतो साहेब, आणि पैशाचं काय ते सांगतो तुम्हाला। नमस्कार। नमस्कार। हो गुलाबराव, कळवा। आणि हो, केसरीच्या 10 प्रती घेऊन नुसत्या वाटल्या तरी पुरे होईल। बघितलं तुरवणे, हे पुण्यातले गृहस्थ, कुणी नुसतं आग जरी म्हटलं तरी पार्श्वभागाला पाय लावून पळत सुटतील। आपण करूयात गोळा पैसे आणि कोर्टात जामीन म्हणून देऊयात। म्हणजे कोर्टाने सुटका करायची ठरवली तर जामीन द्यायला पैसे नव्हते म्हणून अडकले असं तरी व्हायला नको। तुम्ही काळजी करू नका ज्योतिराव, माझ्याकडे आहेत थोडे, बाकीचे मी जमा करून पाठवून देतो। याला दुर्दैवच म्हणायला हवे ग, नाहीतर एका राजाच्या नशिबात इतकी भूक काय यावेत। ह्या दुर्दैवापेक्षा गोऱ्यांचं कारस्थानच अधिक आहे काकू। म्हणजे हे असं सांगत होते की या गोऱ्यांचा नको तितका हस्तक्षेप आपण सहन करतो ना, म्हणूनच आज हिंदुस्थानातल्या संस्थानिकांवर ही अशी वेळ येऊन ठेपली। हो ना, हे देखील सांगत होते।
त्या छत्रपतींच्या आई हवालदिल झाल्यात अगदी. सत्ता नको, पैसा नको, राज्य नको, पण मुलगा परत द्या असा टाहो फोडते ती माऊली बिचारी. नशिबाचेच भोग ग हे. नाही तर एवढा मोठा राजा, याच्या पूर्वजांनी हे राज्य निर्माण केलं आणि त्यांच्यावर ही पाळी आणली ग ह्या गोऱ्या माकडांनी. कुठे फेडतील ही पाप? सगळ्या जनतेचे तळतळाट, महाराजांच्या आईचे तळतळाट, या गोऱ्यांना सगळी पाप इथेच फेडून जावं लागणार. गोऱ्यांचे झाले, पण त्या राव बहादुराला काही आहे चाड? अगं 4 दमडीसाठी त्या मेल्या गोऱ्यांच्या दावणीला जाऊन बसला. तळतळाट हो त्या मेल्याचा. पण तुम्हा दोघींच्या नवऱ्यांनी लावून धरली हो बाजू. बघाल तुम्ही, उद्या सगळी मराठी रयत तुमच्या दोघींच्या नवऱ्यांना दुवा देईल. महाराजांच्या आईचे आशीर्वाद त्या दोघांच्या पाठीशी राहतील बघा. एका माऊलीसाठी लढतायत दोघं. त्यांचंही कर्म वाया नाही जाणार. कोल्हापुरातल्या छत्रपती महाराजांना आता पुण्यात आणणार आहेत आणि इथून पुढे आता त्यांना लंडन किंवा एडनला हलवण्यात येणार आहे. एडन म्हणजे फडके गुरुजींना नेलंय तेच ना? तिथल्या तुरुंगात फारच हाल करतात म्हणे. हाल तर झालेच, पण भयंकर उष्मा असतो तिथल्या हवेत. महाराजांचे काय हाल होतील देवच जाणे. पण आपल्या राज्यातून महाराजांना का बरं हलवतील? राजकारणातल्या गोष्टी आपल्या सामान्यांच्या डोक्याच्या पलीकडल्या, हेच खरं. आणि समजा महाराजांना लंडनला नेलं तर तिथलंही वातावरण त्यांना सोसवणार नाही, हेच खरं. मला तर निराळीच शंका येते. काय हो? तिथे महाराजांना नेलंच तर घातपात होणार नाही हे कशावरून? जरा बसून प्या शांतपणे. जानकी काकू सांगत होत्या सध्या पुण्यात एकच विषयाची चर्चा करतायत लोक. छत्रपतींच्या छळाचा खटला. जिकडे पाहावं तिकडे हाच विषय. होय तर छत्रपती आहेत ते. कोणाचाही छळ करणं वाईटच, पण त्यात ते छत्रपती नाहक सामोरे जात आहे त्या छळाला. या सगळ्यावर अगोदरच चर्चा व्हायला हवी होती. बघूया आता. सगळं नेमल्यासारखं झालं तर महाराज त्यांच्या आईकडे परत जातील. लोक काही फक्त छत्रपतींच्या छळाबद्दलच बोलत नाहीयेत. काही लोक तोंड भरून केसरीकारांचं सुद्धा कौतुक करतायत. म्हणतायत की छत्रपतींच्या बाजूने केसरीकारांनी उभं राहणं हे फार कौतुकास्पद आहे. आणि त्या बर्वेंना कुणाचं पाठबळ आहे हे ठाऊक असताना छत्रपतींच्या बाजूने केसरीकारांनी उभं राहायचं हे खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. ही माहिती कुठून कळली म्हणे? सांगितलं नाही का मी आत्ता? जानकी काकू आल्या होत्या, त्या सांगत होत्या. जानकी काकू का? उत्तम. त्या म्हणजे चालतं बोलतं वृत्तपत्र. त्यांना काय पेठापेठांमधल्या गल्ल्यांमध्ये काय चर्चा आहे ती देखील माहित असते. त्यांनी सांगितलं म्हणजे चर्चाच नको. इतकी काही थट्टा नको ह्या करायला. आणि काय चुकीचं सांगितलं हो त्यांनी? आहेच की चर्चा छत्रपतींच्या छळाची आणि केसरीकारांची. अहो, मला तुमचा फार अभिमान वाटतो. हे देखील जानकी काकूच म्हणाल्या का? आता पहा, ही अशी थट्टा केली तर मी बोलायचीच नाही मग तुमच्याशी. माफ करा, पुन्हा अशी चूक आमच्या हातून होणार नाही. झालं. काय म्हणत होतीस? हे की मला तुमचा फार अभिमान वाटतो. बळवंतराव, ओ बळवंतराव. कोण? बोला. आबासाहेबांनी तुम्हाला तातडीने बोलवलंय वाड्यावर. इतक्या तातडीने काय काम काढलं आबासाहेबांनी? तुम्ही शांत व्हा आधी. आपण काढू ना यातनं काहीतरी मार्ग. अजून वेळ नाही गेलीये. आम्हाला कल्पना आहे. केवळ आम्हाला चांगलं वाटावं म्हणून आपण म्हणताय हे सगळं.
एरवी हे प्रकरण आपल्या हातातून फार वेगानं निसटत चाललंय याची तुम्हालाही कल्पना आहे. दादासाहेब, आपण असं केलं तर आपण महाराणी सकवारबाईंना सांगावा धाडूया की हे दत्तक विधान आपण उलटवू. कसं काय बोलताय तुम्ही? दत्तक विधान रद्दबदलीचा प्रस्ताव त्याने काय साध्य होईल? आमच्या असं कानावर आलंय की त्यांचीही कोर्टात साक्ष उभी राहणार आहे. त्या जे बोलतील ते अतिशय महत्वाचं असणार आहे, कारण महाराजांच्या कायदेशीर आई आहेत त्या. बरं, मग त्याने काय होईल? त्या माधवराव बर्वेंनी त्यांच्या मनात काय भरवलंय हे आम्हाला कसं समजणार? आता साहेब, आम्ही किती निरोप धाडले त्यांना, आमच्याशी बोलणं तर दूर, आम्हाला भेटायलाही नकार दिला त्यांनी. आता याचा अर्थ आम्ही तरी काय समजायचा? आपण एक काम करा, आपण त्यांच्यापर्यंत हा एवढा निरोप पोचवा. त्यांना म्हणावं, तुम्ही जे म्हणाल ते सगळं आम्हाला मान्य आहे, आम्हाला खरंच सगळं मान्य आहे, फक्त त्या माधवराव बर्वेंच्या तावडीतून आमच्या लेकराला वाचवा. त्या राजकारणापायी त्या निष्पाप जीवाचा बळी नको जायला. भगवंतराव, आता आमच्या राजाशी आमचा संपर्कच होऊ शकत नाही, आणि हे लक्षण काही बरं नाही. हे कसं शक्य आहे? कारण त्यांना एडन किंवा लंडनला नाही तर नगरच्या किल्ल्यात घेऊन गेले. काय? अहो, किल्ला कसला, तुरुंगच म्हणा ना. आणि त्यांनी सगळ्या संस्थानिकांना असा निरोप पाठवलाय की खटल्यात बर्वेंच्या विरोधात जो कोणी बोलेल तो महाराजांच्या मृत्यूला कारणीभूत असेल. हो, ही तर सरळ सरळ धमकी आहे. आपण ही गोष्ट कोर्टाला सांगायला हवी आबासाहेब, आणि हे जर आपण कोर्टात सांगितले तर बर्वेंवरील आरोप सिद्धच होतील. आपले काम सोपेच झाले म्हणा ना. नाही भगवंतराव, तुम्हाला वाटतं तेवढी ही सोपी बाब नाहीये. तुम्हाला काय वाटतं, हा जो काय निरोप आलाय हा आम्हाला सरळ शब्दामध्ये आला असेल? आणि खरंच जर तसं झालं असतं तर तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे साक्षी देता आली असती. पण नगरचा किल्ला ही न बोलता देण्यात आलेली धमकी आहे, आणि हे समजण्यात की सुज्ञ आम्ही नक्कीच आहोत. बर्व्यांचे सरकारमध्ये इतके संबंध आहेत की ते कुठल्याही थराला जाऊ शकतील. अहो, तेच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यांनी किल्ल्याची सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे बदलली आहे. इतर देशी शिपाई तुम्हाला औषधाला सुद्धा बघायला मिळणार नाही. सगळे गोरे शिपाई जिथे पहारेकरी म्हणून नेमलेत. एक गोरा डॉक्टर असताना महाराजांना संतापाचे झटके यायचे. याचं गोऱ्या शिपायांनी वेढल्यावर त्यांची काय अवस्था होईल याची कल्पना न केलेली बरी. ते तर झालंच. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की पेशवाईच्या काळापासून हा नगरचा किल्ला तुरुंग म्हणून वापरला जातोय. तिथे गेलेला माणूस जिवंत परत येणे म्हणजे मातब्बर गोष्ट आहे. आणि अशा ठिकाणी महाराजांना हलवलंय ही आम्हाला सगळ्यांना दिलेली धमकी आहे, निशब्द धमकी, जी आम्ही कुठेही सिद्ध करू शकत नाही. भगवंतराव, आम्हाला सगळ्यांना तर अशी भीती वाटते उद्या महाराजांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर हे पाप आम्ही आमच्या शेरी घेऊ शकत नाही. आबासाहेब, भगवंतराव, आमच्या देखील मुसक्या बांधल्यासारखं झालंय. आता महाराजांच्या जीवासाठी हा अन्याय आम्हाला सहन करावाच लागेल. आम्हाला माफ करा, पण आम्ही साक्ष देऊ शकत नाही. I recommend you send another message to Kesari Kar demanding an apology, since they are left up with no options but to succumb to your desires. आताच्या घटकेला निकाल काय लागेल काहीच सांगता येत नाहीये. पूर्णपणे मॅजिस्ट्रेटवर अवलंबून आहोत आपण. दोन्ही पक्षांना समान बळ आहे, पण आपण कोणत्याही क्षणी आपल्या बाजूने पारड झुकू शकतो. आणि या राव बहादूर बर्वेसाठी काहीच अशक्य नाहीये. काय वकील साहेब? Absolutely right. आणि राहिला प्रश्न माफीसाठी निरोप धाडण्याचा, तर हा रावसाहेब बर्वे एकदा केलेली गोष्ट पुन्हा कधीही करत नाही. बघालच तुम्ही.
माफी स्वतःहून समोरून कशी चालत येते ते. ताई अहो अहो ताई इकडे या, इकडे बसा, या इकडे, इथे बसा. थोडा वेळ आराम करा म्हणजे कसं बरं वाटेल तुम्हाला. मी पाणी आणते. हे घ्या, प्या पाणी. वहिनी ते रागवले आहेच मी काही आता बोलायचं नाही बाई तुमच्याशी. अहो ताई, अहो इतकी गोड बातमी का नाही सांगितलीत मला? अहो कसं सांगणार होते, म्हणजे तुम्ही इतकं सगळं करत होतात, देव करत होतात, उपास तपास करत होतात. तुमच्या सासूबाई रोज एक नवं व्रत सांगायच्या तुम्हाला, सगळं काही करत होतात. कसं सांगू, मनापासून सांगते, ही बातमी कळली ना तेव्हा सगळ्यात आधी धावत येऊन तुमच्या कानावर घालावी असं वाटलं होतं. खरंच ताई, अहो नसतं एकेकाच्या नशिबात. अहो पण ताई, ही बातमी सांगितल्यावर माझी दृष्ट लागेल असं वाटलं का हो तुम्हाला? काहीतरीच काय बोलताय, छे छे, हे असलं मनात सुद्धा आलं नाही माझ्या. वहिनी, माझ्या बाबतीत तुम्ही असा काही विचार कराल असं स्वप्नात तरी शक्य आहे का? मग मला खरंच असं काही सुद्धा वाटलेलं नाही. मग का नाही सांगितलं मला? आपल्या घरातलं वातावरण सध्या कसं आहे ठाऊक आहे ना तुम्हाला. हा खटला, त्या मागून आलेल्या सगळ्या आर्थिक विवंचना, म्हणून म्हटलं या सगळ्यातून जरा मोकळं झालं की मग सांगावं. बाकी खरोखर माझ्या मनात सुद्धा नव्हतं काही. खरंच ताई, आता नका विचार करू त्याचा. गेला माझा राग. चारी बाजूने कोंडी झालेली असताना ही बातमी म्हणजे आनंदाची झुळूक आहे हो ताई. आता विश्रांती घ्यायची, दगदग करायची नाही आणि जमेल तितका आराम करायचा. हा, नाहीतर रागे भरे ना मी. बळवंतराव, हा दादा, दादा ते सरदार आलेत. अहो दादा ते. नमस्कार बळवंतराव. आबासाहेब, आपण स्वतः इथे या ना, या बसा. आपण स्वतः इथे कसं येणे केले? कामच तसं महत्वाचं आणि खाजगी होतं. आपण एकांतात बोलू शकतो का? या बाबतीत आपण निश्चिंत राहा आबासाहेब. ही जागा अतिशय सुरक्षित आहे. हे सगळे आपले विश्वासाचे सहकारी आहेत. आपण बोललेला एकही शब्द या 4 भिंतींपलीकडे जाणार नाही. दीनानाथ, बाहेर थांब आणि कोणासही आत पाठवू नकोस. अगदी कोणीही असले तरी जा. आबासाहेब, तुम्ही साक्ष देणार नाही असं वकिलामार्फत कोर्टाला कळवण्यात आलेलं आहे. त्याच संदर्भात तुम्ही चर्चा करण्यासाठी आला असाल तर अगदी मनमोकळेपणाने करू शकता. नाही, तुम्ही कोर्टाला कळवलं ते ठीक आहे, पण काय? तुम्ही निसंकोचपणे बोला. मी आधी म्हटले त्याप्रमाणे इथला एकही शब्द बाहेर जाणार नाही याची खात्री बाळगा. बळवंतराव, मी दिलेलं पत्र तुमच्याकडे आहे ना? आहे तर. हे ते पत्र. त्याचे काय? नष्ट करा ते पत्र. नाही म्हणजे हीच विनंती करायसाठी मी इथे आलो होतो. याचा अर्थ आम्ही काय घ्यावा आबासाहेब? आपला
माझ्यावर विश्वास नाही का? नाही नाही बळवंत, मला तसं म्हणायचं नाही. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. आपल्या मैत्रीविषयी शंका घेण्याचं काही कारणच नाही. आता तुम्हीच विचार करा, हे पत्र जर अन्य कोणाच्या हाती लागलं तर काय होईल? हो, म्हणून तर मी स्वतः विनंती करायला इथे आलोय की ते पत्र नष्ट करा. काय उगीच काहीतरी संकट उद्भवण्यापेक्षा आणि महाराजांच्या छळाला आपण कारणीभूत ठरण्यापेक्षा हे पत्र